अख्खा महाराष्ट्र हादरून जाईल आणि महाराष्ट्रातील लोकांनी हळहळ व्यक्त करावी अशा पद्धतीची बातमी पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडलेली आहे। एकाच दिवशी विषारी दारू पिऊन 15 लोकांचा मृत्यू व्हावा आणि मृत्यू झाल्यावर शासन आणि प्रशासन जर जागं होत असेल आणि त्यानंतर जर का संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई होत असेल तर हा खूपच गंभीर प्रश्न आहे। विचार करण्याजोगी गोष्ट आहे। माणसं मेल्यावर जर प्रशासन जागं होतंय तोपर्यंत ही विषारी दारू आजपर्यंत दापोडा आणि फुगेवाडी भागामध्ये या पिंपरी चिंचवड शहरात येत होती हे निष्पन्न झालेलं आहे। पण त्या दिवशी काही केमिकल मिश्रित दारू आल्यामुळं आणि त्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं या मद्यपींना त्रास होऊ लागला आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर निष्पन्न झालं की विषबाधा झालेली आहे दारूमधून आणि अक्षरशः स्मशान कमी पडेल अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडमधील दापोडे आणि फुगेवाडी भागातील नागरिकांनी टाहो फोडला आणि हृदय पिळवटून टाकणारी अशी गोष्ट अशा पद्धतीची घटना या महाराष्ट्रामध्ये घडावी आणि राजरोसपणे असे अवैध धंदे जर का होत असतील तर शासन आणि प्रशासन काय करतंय हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभा राहतोय। या कारवाईमध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे, परंतु हे कर्मचारी आणि अधिकारी जे निलंबित झालेले आहेत ते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर का दाखल होऊ नये। आता जे काय आरोपी पकडलेले आहेत या आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आणि शासन आणि प्रशासन असेल यामधले जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीची कारवाई का करू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल किंवा हे मृत्यू नसून किंवा हा अपघात नसून ही हत्या आहे असं स्वतः जर का मुख्यमंत्री म्हणत असतील तर यामध्ये जे जे दोषी आहेत ते सरकारी कर्मचारी असतील, अधिकारी असतील, शासन असेल, प्रशासन असेल, त्याचबरोबर यामध्ये थेट गुन्हेगार असतील, आरोपी असतील यांच्याबरोबर अधिकारी आणि कर्मचारी ज्यांच्यावरती जबाबदारी होती यांच्यावरती देखील हत्येचा गुन्हा का दाखल करू नये असा प्रश्न सामान्य माणसं उपस्थित करत आहेत। ही फारच गंभीर आणि दुःखद घटना आहे। संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेलं आहे। अशा घटना परत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन, शासन आणि प्रशासन यांनी सतर्कता दाखवत पिंपरी चिंचवड शहरासह महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी असे अवैध धंदे चालू आहेत, अवैध दारू विक्री चालू आहे, विषारी दारू विक्री चालू आहे किंवा काही वेगवेगळे दारूचे ब्रँड आहेत त्याच्यामध्ये जरी भेळ मिसळ होऊन जर का दारू विकल्या जात असतील तर यावरती त्वरित कारवाई व्हावी आणि लोकांचे जीव जाईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये। इथून पुढे तात्काळ कारवाई होऊन संबंधितावर गुन्हे दाखल तर झालेले आहेत, परंतु पोलीस प्रशासन आणि शासनातील जे काही दोषी लोक आहेत यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावेत आणि योग्य कारवाई व्हावी। माणसं मरेपर्यंत शासन प्रशासनाने वाट पाहू नये एवढीच अपेक्षा आहे।